नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आपण हदगा या वनस्पतीपासून जी फुलं असतात तर त्या फुलांची भाजी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही जी हदगा वनस्पती आहे ही रानभाजी खेड्यामध्ये जास्त खाल्ली जाते. तर ही अतिशय गुणकारी पौष्टिक अशी आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर गुणकारी अशी ही हदगा वनस्पती आहे. कोणाला जर चष्मा लागला असेल, नंबर असेल किंवा डोळ्याचे काही प्रॉब्लेम असतील, पोटाचे प्रॉब्लेम असतील, डोकेदुखी असेल, हातपाय दुखत असेल, सांधेदुखी असेल, तर प्रत्येक आजारावर, कोणत्याही लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या आजारांवर उपयुक्त अशी ही हदगा वनस्पती आहे. तर याची भाजी कशी बनवतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, तर ही हदग्याची उंच झाडं असतात, त्याच्यापासून फुलं काढून ती निवडली जातात आणि या फुलांना 5 पाकळ्या असतात. त्याच्यातली एक पाकळी काढून टाकली जाते. याच्यामध्ये थोडासा गोडवा असतो. तर ही औषधी वनस्पती आहे, त्यामुळे जेवणामध्ये ही आवर्जून खाल्ली जाते. तर ही बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम या झाडापासून काही फुलं तोडून आणलेली आहेत आणि ती छान पद्धतीने निवडून घेतलेली आहेत. पहा, याची निवडण्याची सुद्धा एक टेक्निक असते. याच्या ज्या 5 पाकळ्या असतात त्याच्यातली एक पाकळी काढली जाते आणि त्याच्यामध्ये जे देठ असतं ते सुद्धा काढलं जातं आणि त्याला छोटे छोटे तुकडे त्याचे केले जातात. त्यानंतर हे छोटे केलेले तुकडे स्वच्छ पाण्याने आता आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. पहा, अशा पद्धतीनं हे फुलं मी निवडून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर याला अतिशय महत्त्व आहे. ग्रामीण भागामध्ये तर लोक आवर्जून ही भाजी खातात. शहरातही याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आता हे निवडलेले फुलं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. पहा, दिसायला अगदी टवटवीत आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून इथे मी लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसण चांगला तडतडल्यानंतर आता आपण याला जिरे मोहरीची फोडणी देऊया. पहा, आपल्या आवश्यकतेनुसार इथे जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. आता मी इथे हळद अजिबात वापरलेली नाही, कारण हळद जर वापरली तर या भाजीचा रंग बदलतो. त्यामुळे हळद न टाकताही आपण ही भाजी बनवू शकतो. आता इथे सर्व धुवून घेतलेली फुलं टाकलेली आहेत. आता याला आपण छान हलवून, पहा इथे लगेच फुलं कमी झालेली आहेत. त्याला पाणी सुटलेलं आहे तेलामुळे. आता आपल्याला वरून मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे. चवीपुरतं इथे मी मीठ टाकलेलं आहे. ही थोडीशी गोड असतात, त्यामुळे आपल्याला लाल तिखट थोडंसं जास्त टाकायचं आहे. इथे मी साधारणपणे 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर आणखी तिखट लागत असेल तर तुम्ही आणखीही टाकू शकता. त्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे. या डाळीमुळे सुद्धा भाजीला छान अशी टेस्ट येते. पाहता, तेलामुळे मिठामुळे याला छान असं पाणी सुटलेलं आहे. तरीही फुलं शिजणे इतपत आपल्याला त्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पहा, इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता याला वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. इथे साधारणपणे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. कुटामुळे ही भाजीला छान अशी टेस्ट येते. आता याच्यावर झाकण ठेवून भाजी आपल्याला 5 मिनिट शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये याला चेक करायचं आहे की ती शिजली आहे की नाही. पहा, अतिशय कमी साहित्य असतं, पण खायला अतिशय पौष्टिक आणि औषधी अशी ही भाजी आहे. त्यामुळे ही प्रत्येकाने जरूर खाल्ली पाहिजे. पहा, आता थोडीशी आपण पुन्हा एकदा शिजवून घेऊया. थोडीशी शिजायची राहिली होती, त्यामुळे पुन्हा एकदा थोडीशी 5 मिनिट शिजून घेतली. पाहता, पूर्ण कोरडी झालेली आहे आणि त्यातली डाळही शिजलेली आहे, भाजीही शिजलेली आहे. आपण चेक करूया. आता वरून याला जर वाटत असेल तर कोथिंबीर मी इथे टाकलेली आहे, नाही टाकली तरीही चालते. तर वरून आता आपण याला छान अशी कोथिंबीर टाकूया. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरीही चालते. तर अशी ही गरमागरम भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. तर तुम्हाला ही भाजी बनवायला नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी ही हदग्याची चविष्ट, पौष्टिक, आरोग्यदायी, शक्तिवर्धक भाजी जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.